हे उत्सव साजरा करत असताना तरुण पिढीला देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणतंही नवस ह्या बाप्पाला आम्ही केला तर तो आमचा पूर्ण होतो. दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाशिवाय चैन नाही पडत. बाप्पाबद्दलची भावना एकच, सर्वांना चांगली बुद्धी लाभू दे. बहुत अच्छे वाइब्स थे यहाँ पे, बहुत ज़्यादा अच्छा लगा व्हेन आई विजिटेड पप्पा. मॅथच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळवले. प्रत्येक वेगवेगळे असतं डेकोरेशन. आनंद वाटतो 7-8-10 दिवस लहान मुलांना आम्हाला सगळ्यांना हेल्दी आणि हॅपी आयुष्य दे. नमस्कार मंडळी, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. सर्वप्रथम आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आलेली आहे ठाणे येथे. ठाणे म्हणजे एक सांस्कृतिक शहर आणि आज लुईसवाडी येथील काजूवाडीचा राजा येथे आपण आलेलो आहोत. यांचं 46वे वर्ष आहे आणि या वर्षी पहिल्यांदाच इको फ्रेंडली बाप्पा माझा अशी त्यांची थीम आपण पाहू शकतो. आतमध्ये आपण पाहूया की गणपतीचं जे रूप आहे ते आता आपण पाहणार आहोत. पहिल्यांदाच इथे कागदाच्या लगद्यांपासून बनलेली मूर्ती, 10 फुटाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि हे जे डेकोरेशन आहे ते बद्रीनाथ मंदिराची प्रतिकृती यांनी साकारलेली आहे. मूर्तीकडे पाहून खरंच अगदी मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. मूर्तीच्या डोळ्यांची भव्यता आहे ती आपण पाहू शकतो. मूर्तीचे अलंकार, परत मूर्तीचा जो सोन्याचा हात आहे, आशीर्वाद देणारा हा जो हात आहे तो अगदी भक्तांना भावुक करतो. तसंच पहिल्यांदाच यांनी इको फ्रेंडली माझा बाप्पा हा जो उपक्रम राबवला आहे. हल्ली राज्य उत्सव म्हणून गणेशोत्सवाला मान्यता दिली आहे आणि तेव्हापासून राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सर्वांचाच भर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तसंच एक मंडळ म्हणजेच काजूवाडीचा राजा, आपण बघितलं असेल की छोटी मूर्ती जी आहे ती सुद्धा कागदाच्या लगद्यापासून बनवली आहे आणि ही जी मोठी बाप्पाची भव्य मूर्ती आहे ती सुद्धा कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती माझा ही जी त्यांची थीम आहे, हे जे त्यांचं वाक्य आहे ते या गणेशोत्सवाला अगदी साजेसं आहे. या गणेशोत्सवाबद्दल, काजूवाडीच्या राजाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. लुईसवाडीच्या गणेशोत्सवाचं म्हणजे काजूवाडीच्या राजाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटतं? नाही, गेले 46 वर्षापासून हा काजूवाडीचा राजा गणेश उत्सव मंडळ हा उत्सव साजरा करत आहे. ह्याचं वैशिष्ट्य गणेश पुरता मर्यादित हे मंडळ नाही, तर विविध उपक्रम ह्या मंडळाच्या माध्यमातून आपण करत असतो. लहान मुलांसाठी असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील किंवा महिलांसाठी असेल, आरोग्य शिबिर असतील, ज्येष्ठ नागरिकांसाठी संस्कृती दिन असेल, मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम असेल किंवा मुलांचं आरोग्य असेल, ह्या विविध उपक्रम आपण ह्या ठिकाणी ह्या गणेश उत्सवाच्या माध्यमातून साजरे करत असतो. आणि गणेश उत्सव आपल्याला माहिती असेल की काजूवाडीचा राजा हा जो राजा आहे तो नवसाला पावणारा आहे असं भाविकांचं धारणा आहे. आणि प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी लोक दर्शनाला येतात आणि आपली इच्छा जी काही असते ती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी देखील येतात आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं काय इच्छा असेल त्याप्रमाणे त्या गणेशाला अर्पण करतात. यावर्षी तुम्ही इको फ्रेंडली माझा बाप्पा हे एक थीम सुरू केली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचं किती महत्त्व आहे? नाही, आता कोर्टाचे आदेश आहेत तसे महापालिकेच्या प्रत्येक महापालिका आदेश देते की इको फ्रेंडली कागदापासून लगद्यापासून तयार केलेला गणेश मूर्त्या तयार करा. आणि ह्या वर्षी आपण प्रथमच एक हे केलेलं आहे की लगद्याच्या कागदापासून गणेशाची मूर्ती, छोटी आणि मोठी दोन्ही मूर्त्या आपण त्या लगद्याच्या कागदापासून केलेल्या आहेत. आणि लोकांचा देखील ह्या ठिकाणी विचार नव्हते, चांगली लोकांच्या माध्यमातून आम्हाला देखील काही सूचना येतात की आपण ह्या जे काही केलेलं आहे इतरांनी मंडळांनी देखील त्याचं आत्मपरीक्षण करावं. मी जेव्हा महापौर होतो तेव्हापासून बऱ्याचशा आपण ॲक्टिव्हिटीज समाजाला काहीतरी देणं लागतं ह्या हिशोबाने आपण करत असतो. ह्या वर्षी देखील गणेश उत्सव मंडळांना विनंती आहे की आपण हे उत्सव साजरा करत असताना तरुण पिढीला देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तरुण पिढीला काय आवड आहे, पण हे करत आपल्याला आपली कुठली संस्कृती बिघडता कामा नये. ठीक आहे, तरुण पिढी आहे, त्यांना DJ असेल किंवा वाद्य काय असतील तर त्या DJच्या ऐवजी काय वाद्य आपण करू शकतो जेणेकरून आपली संस्कृती देखील टिकेल आणि त्यांना देखील आनंद मिळेल. अशा प्रकारचा उत्सव आपण ठाणेकरांनी साजरा करावा. सर, एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला काय वाटतं गणपती हा फक्त धार्मिक सण आहे की सामाजिक एकोपा जपणारा सण सुद्धा आहे? गणपती हा उत्सव आहे ते सामाजिक
तर विषय आहेच, पण हे गणेश उत्सव करत असताना सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण हा उत्सव साजरा करावा, जेणेकरून आपण पाहिलं असेल की आपण ह्या ठिकाणी कुठेही एखादं नृत्य असेल किंवा काय अशा प्रकारचे कार्यक्रम, तर भजनी मंडळ असतात, त्यामध्ये आपण साऊथ इंडियन भजनी असतात, साऊथ इंडियन त्यांच्या समाजाचं त्या तिथे त्यांच्या विभागामध्ये कशा प्रकारचं भजन चालतं तशा प्रकारचे उत्सव आपण करतो. त्यानंतर आंध्राचं झालं, त्यानंतर मारवाडी समाजाचं परवाच्या दिवशी भजन झालं. आज संध्याकाळी उत्तर भारतीय लोकांचं भजन आहे. त्यांच्याकडे उत्सव साजरा करणं कशा प्रकारची गीत असतात ते आपल्या देखील समाजाला समजावं तशा प्रकारचं आपण करतो. त्यानंतर उद्या जे समाज बांधव आपण इतरही काही समाज गोंधळचा कार्यक्रम आपला लाजच्या दिवशी असणार आहे, गोंधळाचा कार्यक्रम. आणि त्यानंतर पंजाबी जे आहेत शीख लोकांचा, त्या लोकांचं देखील इथं भजन असतं. अशा विविध जातीतल्या लोकांचं आपण ह्या ठिकाणी कार्यक्रम करतो आणि आमचा उद्दिष्टच एवढं आहे की सर्व समाजाला एकत्र घेऊन आपण करूया आणि तशा प्रकारचं एक चांगला उपक्रम केल्यानंतर नागरिकांचे देखील त्याला प्रोत्साहन चांगलं मिळतं. इको फ्रेंडली मूर्ती असून हा जो आमचा काजवाडीचा राजा आहे, हा आमचा काजवाडीचा राजा नवसाला पावणारा आहे. कोणतंही नवस ह्या बाप्पाला आम्ही केला तर तो आमचा पूर्ण होतो आणि त्यामुळे काजवाडीच्या राजाबद्दल आम्ही जेवढं काही बोलू तेवढं कमीच आहे. दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाशिवाय चैन नाही पडत. इथे आलंच जातो, काही झालं तरी 10 दिवसात केव्हा तरी. बाप्पाबद्दलची भावना एकच, सर्वांना चांगली बुद्धी लाभू दे आणि सर्वांचं कल्याण होऊ दे. इतकं वैविध्यपूर्ण आणि वेगवेगळं असतं दरवर्षी आणि त्याच्यामध्ये कुठेही भडकपणा नसतो. आपल्या संस्कृतीचं दर्शन घडतं त्याच्यामध्ये. फार छान बाप्पाची मूर्ती आहे, त्यामुळे आम्हाला बघायला आनंद होतोय आणि डेकोरेशन जे बनवले नाही ना ते तर अप्रतिम आहे. मुझे अच्छा लगा बप्पा के पास आने और मुझे बप्पा से जो मांगना है मेरे मामा ठीक हो जाए. सगळ्यांना खुश असू द्या, सगळ्यांचं अभ्यास चांगला असू द्या, नॉलेज मिळू द्या सगळ्यांना. बहुत अच्छे वाइब्स थे यहाँ पे, बहुत ज़्यादा अच्छा लगा व्हेन आई विजिटेड पप्पा. बहुत ज़्यादा स्पिरिचुअल फील हुआ एंड व्हाट डिड आई विश, यहाँ पे मैंने विश किया कि लाइक मेरे फैमिली में सब हेल्दी रहें एंड बिजनेस में सक्सेस रहे, ये सारी चीज़ें ही मांगी. मॅथ्सच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स मिळू देत. जी येणारी एक्झाम आहे सेमिस्टरची त्याच्यात. मूर्ती मस्त आहे, खूप सुंदर आहे आणि मला डेकोरेशन पण आवडलं यावर्षी. खूप वर्ष झाले, आता एक 12-13 वर्ष झाले असतील आम्ही बघतो इकडे. काजवाडीचा राजा खूप छान आहे मूर्ती आणि खूप प्रसन्न वाटतं भेट इकडे आल्यावरती दर्शनाला. आणि प्रत्येक वेळी वेगवेगळं असतं डेकोरेशन. ह्यावेळी वाटतं फळांची आहे वाडी. गेल्या टायमाला काहीतरी हे बनवलं होतं, मंदिर बनवलेलं कसलं. आणि राजा तर खूप मस्तच आहे, खूप मोठी मूर्ती आणि भव्य एकदम, खूप छान वाटतं, सुंदर वाटतं. बाप्पा म्हणजे आमच्या आपलं कुलदैवत आहे, विघ्नहर्ता आहे, वर्षातून एकदा येतो, आमच्या सर्व परिसरामध्ये सुख शांती देऊन जातो. आनंद वाटतो. 7-8-10 दिवस लहान मुलांना आम्हाला वयस्कर, हे आपली संस्कृती आहे, हिंदू धर्माची ती परंपरा आहे. परंतु हे कुलदैवत असल्यामुळं आपलं विघ्नहर्ता आहे गणेश, म्हणजे सर्व कार्य सिद्धीस नेण्याकरता तो समर्थ असतो आणि सर्व पूजा अर्चा कोणत्याही कार्य सिद्धीस नेणारा गणपती बाप्पा समर्थ असतो. म्हणून दरवर्षी आम्ही त्यांच्या सन्मानाने पूजा करतो आणि रोजच पूजा करत असतो. प्रति 7 दिवस 8-10 दिवस त्याची मानाने पूजा करतो. काजूवाडीचा बाप्पा आहे, तर काजूवाडीवर कृपा ठेव आणि सगळ्यांना हेल्दी आणि हॅपी आयुष्य दे. तर मंडळी, आपण पाहिलं की शासनाने जे आता निकष दिले आहेत की पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, त्याच निकषांचं पालन इथे होताना आपल्याला दिसतंय. अगदी पर्यावरणपूरक इको फ्रेंडली अशी गणेश मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळाली. तसंच अगदी साधं सोपं पण मनाला भावणारं असं डेकोरेशनसुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. तसंच आपण इथे बघितलं की अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्या मनात बाप्पाबद्दल एक वेगळी भावना आहे. प्रत्येकाने बाप्पाकडे काही ना काही वेगवेगळं मागणं केलेलं आहे. खरंच हा गणेशोत्सवाचा जो सण असतो तो सगळ्यांसाठीच खास असतो आणि हा बाप्पा सुद्धा सगळ्यांचाच आवडता असतो. कॅमेरा पर्सन सुरेश पासी सोबत मी संचारी आकेरकर, टाइम महाराष्ट्र, मुंबई.